बरं ना सगळं? हा चांगले. आणि वैष्णवी कुठे आहे? असं नाही इथं कुठे कुठे नाही कुठं जात इथंच असते ती. नेमकं मला गॅस पेटवता येत नाही तुम्हाला चहा केला असता आता. अहो राहू दे त्याची काही गरज येईन नाही. ती आले सहज भेट घ्यायला म्हणून आलो आम्ही. बरं प्रेग्नेंट आहे म्हटलं ती तब्येत पाणी बरी आहे का म्हणून विचारायला आलो. कामाचं कसं चाललंय? काम छान आली. काम मस्त आहे. अहो कधी आले तुम्ही? आत्ताच आलो. बरी आहे का? हा मी बरी. आणि कुठं गेली होती? अहो कोथिंबीर आणायला गेले होते म्हटलं स्वयंपाकाला काम आहे. त्यांना पोहे कर ना. हा हे काय पाणी घेतलं का? अगं नको काय नको, आम्ही कार्यक्रमावरूनच आलोय. अहो नाही बस अगं जेवण करून आलोय आम्ही, नाही पोहायची गरज. अगं बाई तुझी भेट घ्यायची म्हणून आलो. आता कितवा महिना लागलाय? अहो 8 चालू आहे आता. काय नाही तिचं सगळं भारी ती कामच काय तवा ती घरीच असती इथंच घरचंच. अहो तसं नाही पण थोडीशी काळजी घ्यावी लागते ना. 8वा महिना लागलाय. कुठं काय दुखलं खुपलं तर लक्ष देत जा तुम्ही. तुला काय सांगता येत नाही का तवा ती काय कळतं काय सगळं चांगलं आहे तिचं होय. अहो बऱ्याच गोष्टी असतात. आता आमचं झालंय सगळं म्हणून मी सांगते की नाही. आणि तिला काही खावं प्यावं वाटलं तर तिला आणून देत जा वेळेवर. काय तिच्याकडे पैसे दिलेले असते तपलं ते आणि तिला कळतं ती सगळं. आता तिला खाऊ वाटलेला स्वतःला कळतं ना काय खायचं ती. बघितलं का? अहो तसं नसतं. एखाद्या वेळी इच्छा होती कधी पण काही खायची मग ती जाणार आहे का पटकन आणायला? हा तसं. हा आणि जरा तिला बाहेर वगैरे फिरायला घेऊन जात जा, चालवत जा. काय ग थोडंसं दिवसभर हालचाल इथं स्वयंपाक करायचा धुणं भांडं घरचं थोडं थोडं केलं आणि झोपते आपली. मग हालचालीला काय तर मला एवढी सवड आहे का जर तू आपलं मग सगळं काम असतात भरची हे ते त्याच्यामुळे होऊन जाते हालचाल थोडी. अहो तसं नाही. तुम्ही सोबत असल्यावर जरा वेगळं पडतं. दोघे जणी जरा फिरून येत जा. अगं चालली फिरलीस ना तर नॉर्मल होईल, नाही तर मग त्रास होतो. काय हो ह्याच्यातच माणूस मरणाचं दमत आहे. आता बघा कोथिंबीर आणि पलीकडच्या वावरातून आणली मी माहिती का. आणि काय हो तिला कामामध्ये जरा मदत करत जा. जास्त इकडे तिकडे पाठवू नका. आणि घे आता उचला उचलीची कामाचं मलाच करावं लागतं. हा पण तिला कामच नाही एवढं काय काय काम आहे तिला. काय काय असतं का तुला. तिने भाकरी करायचं मी एवढं केलायचं आणि आपल्याला खायलाच किती लागते 2 भाकरी त्यामुळे आमचं दोघांचं बघतंय. अहो काय नाही आता जवळ आलंय 9वा महिना. हा तिला म्हणलं काय अडचण आली फक्त फोन करायचं मी कुठं असलो तरी येत जाईन मी. बरं ठीक आहे चालतंय पण लक्ष द्या आणि तू पण काळजी घे. तुमचं बरं चालेल. हा आमचं व्यवस्थित आहे, लक्ष राहू दे बाबा, आहे की नाही? आणि वेळच्या वेळी हॉस्पिटलला घेऊन जात जा चेकअपला. बरं चल थांबले असते लोक ती. हा जाऊ जाऊ चल ग. काय चहा वगैरे काही केलं नाही अहो जेवण करून आलंय म्हटल्यावर आता कशाला. फक्त म्हणलं आपलं 2 शब्द बोलावं होय. सोडून द्या त्यांना मी. हा या परत हा. हो हो घे काळजी. पैसे ते कपडे कमून नाही धुतले ती पॅन्ट ते आणि पांदी देते थांबा. हा तू उठायची मग द्यायची. तुम्हाला सांग कुठे घेतोय मी. अहो जरा पण तांबे दे मला चल. आता बाहेरच असेल बाहेरून आणता का सारखंच. तुला काय मागावा आणि तू टपकुनी द्यावा असला आहे का तुझं कधी. काय हो तुम्ही सारखंच बघते मगापासून त्या पाहुण्या देखत पण तशाच म्हणतात हिला काय काम आहे हिला काय काम आहे. मस्त दिवसभर झोपत मी काय झोपा काढते का दिवसभर. मरणाचं काम करावं लागतंय. काय होतं काम केलं मग घरचं लोकांच थोडी जाणार पाठवतोय मी पहिले काय म्हणत होते का पहिले लग्न झाल्यापासून काम करते तेव्हा म्हणत होते. आता ह्या अवस्थेत तरी माझं समजून घ्या ना. अरे काय तुला काय नांगर उचलायला होतं गमेला उचलायला होतं तो घरचेच काम असतात ना. स्वयंपाक करायचा 2 भाकरी थापायच्या खायचं गिळायचं झोपायचं काय आहे दुसरं. अहो ते पण असतंच ना मरणाचं बसायला उठायला त्रास होते. तुम्ही जर बघितलं ना आता आणि मी असं गपकन उठले आणि बसले तर आत बाळाला काय झालं मग ते सुद्धा दिसत नाही तुम्हाला. काय बाळ मला एकट्याला लागत आहे का तेव्हा तुला सांगते. तुला सांभाळायचं आहे ना फक्त बाळच सांभाळायचं दुसरं काही काम बी सांगत नाही मी. अहो ते पण किती अवघड असतं तुम्हाला माहिती नाही तर विचारा ना. कधी विचारले ते जाऊ द्या बाळाचं. तुम्ही कधी विचारलंय का तुला काय खायला लागतं काय आवडतं. तुला खायला गेळायला मी काय सांगायचं स्वतः खायचं नाही कळत नाही का तेव्हा. अहो ह्या अवस्थेत नाही जात हो काही खायला. तुम्ही बघितलं ना मी सकाळी पण काही खाल्लंय का. काही खाल्लं का उलट्या होऊ राहिल्यात. अरे सारखी चरपता असते तू 2-2 तासाला खात असते वरून म्हणते मला सांगते. अहो तुम्हाला पण माहिती आहे मला जेव्हा जेवण जाईन तेव्हाच मी खाईल ना. आणि नाही जात मला शिळं अन्न खाता येत नाही काही नाही खाता येत. अहो थोडंसं दुखलं खुकलं तर गोळ्या सुद्धा खाता येत नाही. एवढं सुद्धा तुम्हाला कळत नाही. प्रत्येक गोष्ट सांगायची का आता मी. तुम्हाला काय माहिती हो बायांचे बदल. काय काय बदल होतो. अहो आंघोळ करायला गेलं तर केस गळायला लागतात माहिती का. काही दुखलं तर गोळ्या सुद्धा खाता येत नाही. स्ट्रेच मार्क येतात. किती बदल सांगायचा चेहऱ्यावरचा ग्लोज. अहो किती थकल्यासारखं होतं अशक्तपणा येतोय. तुम्हाला ते नाही दिसत माझं. दिसतं मला तू एवढी जीवाला ताप करून घेऊ नको. आपलं तुला जमन तेवढंच कर नाही तर तू आईला घरच्यांना बोलून घेतो इथं कोणतरी काळजी घेईन तुझी. अहो मला हेच म्हणायचंय हो तुम्ही 2 शब्द प्रेमाने बोला तर बरं बोलतो वाटेल प्रेमाने मला. बोलतो मला काय माहिती नाही एवढं चेंज होत्यात नाही तर मी 2-3 किलोच मी बांधून हिरतो मग मला तरी कळण काय होतंय. तेवढंच करायचं राहिल्यात.
घेतो मी पाणी बस.